महाराष्ट्रात उद्योग यावेत. पुणे मुंबई बाहेर ग्रामीण भागात उद्योगांची उभारणी व्हावी यासाठी भरत गीते यांची धडपड सुरू असते. महाराष्ट्रात गुंतवणूक व परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणून करार झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उद्योग उभारणीत रूपांतर करणारे भरत गीते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे राजदूत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टौरल इंडियाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. की आज स्वतंत्र भारतामध्ये आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर मेक इन इंडिया आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात, आयात कराव्या लागतात, त्या गोष्टींकरता जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते तयार करणं ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि हा संपूर्ण उद्योग जो भरत गीतेंनी उभा केलेला आहे हा इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणारा, म्हणजे एक प्रकारे आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या परदेशातनं आयात कराव्या लागत होत्या आता त्या भारतातच बनवण्याचं काम हे भरत गीते यांच्या माध्यमातून होत आहे. ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही बघितलं आत्ताच उद्योग मंत्री सांगत होते की जवळजवळ जेवढं आपलं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इंजिनिअरिंग मशिनरी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या किंवा इम्पोर्टमध्ये जी क्वालिटी होती किंवा एक्सपोर्ट करता जी क्वालिटी लागते त्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी या उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. आणि यातूनच जी भारताची शक्ती आपल्याला पाहायला मिळते त्या शक्तीचा आविष्कार म्हणजे हा उद्योग आहे, असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आज खरं तर आपण पाहतो की आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून गेल्या 10-11 वर्षामध्ये ज्या वेगानं भारतीय अर्थव्यवस्थेने प्रगती केली, आम्ही 11व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर आलो, लवकरच आम्ही 3ऱ्या क्रमांकावर जाऊ. आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही जातो, पण 5 ट्रिलियन नंतर आम्ही अत्यंत वेगाने त्या ठिकाणी 10 ट्रिलियन 15 ट्रिलियन आणि 20 ट्रिलियन कडे जाऊ. पण हे सगळं करत असताना ही सगळी जी अर्थव्यवस्थेची गती आहे या गतीला पोषक ही आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असणार आहे. आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानामुळे हे सेक्टर ज्या प्रकारे रिव्होल्युशनाइज होत आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ते आमच्या पुढच्या वाटचालीला डिफाईन करणारे अशा प्रकारचे उद्योग आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की ही जी काही वाटचाल आज भारताची चाललेली आहे या वाटचालीमध्ये सगळ्यात दमदार पाऊल कोणी टाकत असेल तर तो आपला महाराष्ट्र टाकतो आहे, हे सांगताना मला मनापासून आनंद वाटतो. आणि आता डावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 लाख कोटीचे करार केले होते, त्यातले 75% करार हे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत. आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो 2025ला डावोसमध्ये भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी केला. आणि मला असं वाटतं की ज्याला लाइटनिंग स्पीड म्हणतात अशा स्पीडमध्ये भरत गीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत. मला असं वाटतं की उद्योग मंत्री म्हणाले ते खरं आहे, टीका करणाऱ्यांना कृतीनेच उत्तर दिलं पाहिजे, शब्दाने उत्तर देऊ नये, ते कृतीनं उत्तर आजच्या या आपल्या उद्योगामुळे मिळालेलं आहे. सर्जनशील न्यूज.